नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, हिंदू पंचांगानुसार एका वर्षात 12 पौर्णिमा असतात. या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी सुहासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावानेही ओळखला जातो. या दिवशी सावित्री आणि सत्यवान यांची पूजा केली जाते. तर बघा, ह्या दिवशी वटपौर्णिमा शुक्रवारी 21 जूनला साजरी केली जाईल. वटपौर्णिमेची तिथी 21 जूनला सायंकाळी 7:32 सुरू होत आहे आणि 22 जून रोजी सकाळी 6:45ला ही समाप्त होत आहे. तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात आणि उपवासही करतात. या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पहाटे 5:24 हा शुभमुहूर्त सुरू होत आहे. तो 10:30पर्यंत आहे आणि त्यानंतर जो शुभमुहूर्त आहे तो दुपारी 12:30 ते दुपारी 2:05 आहे. त्यामुळं तुम्हाला जर पूजा करायची असेल तर ह्या कालावधीमध्ये तुम्ही वडाची पूजा करू शकता. बघा, पहिली सकाळी उठून ना, पहिली म्हणजे आपण जे सौभाग्याचं लेणं आहे, जसं हिरव्या बांगड्या किंवा हिरवा चुडा हा खूप महत्त्वाचा आहे. नंतर आपण जे जोडवी घालतो तीही महत्त्वाची आहे. मंगळसूत्र, टिकली, कुंकू हे खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही हिरवा चुडा घालाल तेव्हा एका हातामध्ये जर तुम्ही 7 हिरव्या बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला 8 घालायच्या आहेत. मग तुम्ही कितीही संख्येने घाला, 2-3 घाला किंवा 3-4 घाला, 4-5 घाला, 5-6 घाला, पण एक एक्स्ट्रा बांगडी हे दुसऱ्या हातामध्ये घालायची आहे. आणि प्लीज मी विनंती करते की ह्या दिवशी प्लीज साडी नेसा. मागच्या वर्षी मी जेव्हा पूजेला गेले तेव्हा बऱ्याच बायका सूटमध्ये आलेल्या, चुडीदारमध्ये आलेल्या. तर प्लीज एक दिवस हा सण आहे त्यामुळं प्लीज साडी नेसा. ही खूप मला अत्यंत कळकळीची जाहीर माफी मागायची आहे. प्लीज 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 मला माफ करा. मी आणि माझ्या नवऱ्याने इथं नर्सरीमध्ये जाऊन वडाचं झाड मिळण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण तुम्हाला सांगू का, कर्नाटकामध्ये माझा हाच एक साईड इफेक्ट आहे की आपले जे सण आहेत ना ते साजरे करताना मला खूपच स्ट्रगल करावा लागतो. मी ऑलमोस्ट 4 ते 5 नर्सरी, आम्ही जिथं एक्सटेन्शनला राहतो कर्नाटकामध्ये ज्या सिटीमध्ये, तर तिथं 4 ते 5 नर्सरी आहेत. आणि स्वामींची साक्ष घेऊन मी तुम्हाला सांगते, मी खरंच माझ्या घरच्या जवळच्या नर्सरीमध्ये गेले पण मला एकही झाड नाही मिळालं. त्यामुळे मी नुसतं कुंडी ठेवून तुम्हाला दाखवलेली आहे. त्यामुळे प्लीज मला माफ करा. पण येस, मी विधी व्यवस्थित सांगितलेला आहे, त्यामुळे विधी इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आता पूजेला सुरुवात करूया. तर आपल्याला पहिली साहित्य काय काय लागणार आहे ते आपण आता बघणार आहोत. बघा, आपल्याला थोडी फुलं, नंतर गणपतीची मूर्ती, किंवा घरी करणार असेल तर, बाहेर करणार असेल तर सुपारी, त्याच्यानंतर हळद कुंकू, पंचामृत किंवा दूध, नंतर जे जानवी घालतात त्याचं जोड, गुळ खोबरं, त्यानंतर इथं तुम्हाला विडा जो आपण सावित्रीला ठेवतो तो तयार करायचा आहे. जसं हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, 1 रुपयाचं किंवा 2 रुपयाचं कॉईन, एक फूल आणि छोटासा खोबऱ्याचा तुकडा. त्यानंतर जे आपलं सौभाग्याचं लेणं जे आहे, जे आपण अर्पण करणार आहे, जसं हिरवी बांगडी, सूत, मंगळसूत्र, हळद कुंकवाची पुडी, हे सगळं घ्यायचं आहे. हे पण मला खूप मुश्किलीने मिळालेलं आहे. त्यानंतर थोड्या अक्षता, फुलं आणि आपल्याला कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि विड्याची पानं घ्यायची आहेत. त्यानंतर तुम्हाला इथं अष्टगंध, त्यानंतर उदबत्ती लागणार आहे. आणि इथं सावित्रीची ओटी भरायला तुम्हाला गहू, त्यानंतर तुम्हाला आंबे लागणार आहे, नारळ आणि तुम्हाला एक खण लागणार आहे. आता इथं माझ्याकडे हिरवा आणि निळा खण आहे, तो मी तुम्हाला दाखवत आहे. आणि तुम्हाला 5 आंबे लागणार आहे. एक आपण सावित्रीची ओटी भरतो आणि 4 जे आंबे आहेत ते कुठल्याही तुम्ही सुहासिनीला ओटी भरू शकता तिथल्या तिथं. तर बघा, पहिली आपण काय करायचं आहे, जेव्हा आपण, भले तुम्ही बाहेर जावा किंवा जे घरी करा, तर तुम्हाला पहिली म्हणजे संकल्प करायचा आहे. आता संकल्प करताना तुम्हाला काय करायचं आहे की डाव्या हाताने तुम्हाला
आणि घेऊन उजव्या हातावर घ्यायचा आहे आणि ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः असं 3दा पाणी प्यायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः असं मिळून 2दा मिळून तुम्हाला ताम्हणात पाणी सोडायचं आहे. त्यानंतर तुम्ही संकल्प करायचा आहे की तुमचं नाव घ्यायचं आहे, गोत्र घ्यायचं आहे, तुम्ही कुठं राहता ते घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की तुम्ही ही वटपौर्णिमेची पूजा आपल्या अखंड सौभाग्यासाठी आणि 7 जन्मी हाच नवरा मिळावा म्हणून तुम्ही करत आहात. तुमचं आपला जो परिवार आहे म्हणजे आपलं जी फॅमिली आहे ती खूप सुखी राहावी, ती खूप सुखाने नांदावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात. त्याच्यानंतर पहिली म्हणजे गणपती पूजन. आता एका तांबण्यामध्ये गणपतीची मूर्ती घ्यायची आहे, नसेल तर तुम्ही सुपारी घ्या. त्यावरती छान तुम्हाला पंचामृत घाला, पाणी घाला, पंचामृत घाला किंवा दूध घाला किंवा परत पाणी घाला. असं 5 खेपा 5 खेपा 5 खेपा असं तुम्ही करा. त्यानंतर गणपतीची मूर्ती ही स्वच्छ पुसून तुमचा जो पॉट आहे किंवा जी कुंडी आहे त्याच्यावरती तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिक काढून झाल्यानंतर आता तुम्हाला गणपतीची तिथं चौरंगावरती स्थापना करायची आहे. तर खालती अक्षता ठेवून 2 विड्याची पानं ठेवून त्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती, एक लाल फूल, त्यानंतर गणपती बाप्पाला जानवं आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा ओम गंग गणपते नमः किंवा श्री गजानन जय गजानन हा जप तुम्ही करू शकता. आता आपल्या पूजेची आपण जी तयारी केली आहे ती सगळी समोर मांडून पूजेला सुरुवात करायची आहे. पहिली वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे, त्यानंतर थोडंसं पंचामृत किंवा दूध व्हायचं आहे, हळद कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर 11 मण्यांचं म्हणजे कापसाच्या ज्या मण्यांचं जे तुम्ही वस्त्र केलं आहे ते व्हायचं आहे आणि तुम्हाला जी फुलं नेली आहेत तुम्ही तर ती व्हायची आहे. त्यानंतर तुम्ही उदबत्ती किंवा अगरबत्ती, धूप जे काही नेलं असेल ते छान लावा. लावल्यानंतर छान ओवाळून घ्या. जर तुम्ही दिवा नेलेला असेल तर दिवा पण तिथं ठेवा किंवा घरी आता दिवा लावलेला आहे तर काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपण जो विडा जो बनवलेला आहे तो आपण सावित्री मातेला अर्पण करायचा आणि इथं सावित्री मातेची ओटी भरायची आहे. सो जे आपण साहित्य आणलं आहे ते सगळं आपण तिथं ठेवून गव्हाने ओटी भरायची. आता जेव्हा तुम्ही ओटी भरता तेव्हा 5 खेपा गहू तिथं वाहायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे. त्यानंतर पण जे आपल्याबरोबर सौभाग्याचं लेणं जे आहे, जे आणलेलं आहे ते सगळं अर्पण करायचं आहे. तुम्ही घरात करत असाल तर इथं मी जसं अर्पण करते तर तुम्ही मुळाशी ठेवलं तरीही चालेल, ओटीमध्ये ठेवलं तरीही चालेल. तुमची जशी तुमची पद्धत आहे तशी तुम्ही करा. त्यानंतर हे जे सूत मिळतं ते आपण बांधायचं आहे आणि पहिली 1 गाठ किंवा 2 गाठ मारायच्या आहेत आणि 7 आपल्याला फेरे मारायचे आहेत. आता फेरे मारताना तुम्हाला हा एक मंत्र जो आहे तो 7 खेपा फेरे मारत तुम्हाला हा म्हणायचा आहे. 7वा जेव्हा फेरा मारून होईल तेव्हा सूत तिथं तोडायचं नाही आहे. ती अख्खी जी सुताची जी गुंडी आहे ती तिथंच ठेवायची आहे. त्यानंतर 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने आपल्याला ओटी भरायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सावित्री मातेकडे प्रार्थना करायची आहे की हे सावित्री माता, मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊन दे. मला अखंड सौभाग्याचा तू आशीर्वाद दे असं म्हणायचं, नमस्कार करायचा. तिथं जर समजा तुम्हाला जर पुजारी असतील जर तुम्ही वडाच्या झाडाकडे म्हणजे बाहेर जर जाल तुम्ही पूजा करण्यासाठी तर बहुतांशी तिथं पुजारी असतात. तर त्या पुजाऱ्यांना एक विडा किंवा नुसती जर तुम्ही दक्षिणा जरी दिली तर तुमची पूजा ही खूप संपूर्ण होऊन तुम्हाला त्याचं फळ अधिक मिळतं. त्या दिवशी दक्षिणा दान करायला किंवा दक्षिणा एका पुजाऱ्याला द्यायला किंवा ब्राह्मणाला द्यायला त्या दिवशी खूप महत्त्व आहे. भले मग तुम्ही 11 रुपये द्या किंवा एक आंबा द्या किंवा एक आंबा 11 रुपये द्या किंवा 51 रुपये द्या, जसं तुम्हाला जमेल तसं. पण जर तुम्हाला ब्राह्मण जर तिथं भेटले किंवा पुजारी जर भेटले वडाच्या झाडाच्या इथं तर तुम्ही त्यांना दक्षिणा नक्की द्या. आणि अशी साधी सोपी पूजा
तुम्ही घरी करू शकता. ह्याच पद्धतीने तुम्ही बाहेर जाऊनसुद्धा वडाच्या झाडाच्या इथं जाऊन पूजा करू शकता आणि जसं जमेल तसं तुम्ही करा. जॉब असेल तर सकाळी उठून करा. इथं आता उपवासाचं तुम्हाला तुमच्याकडे जशी पद्धत आहे तशी करा. काही लोक दिवसभर करून मग सोडतात, काही लोक फक्त पूजा करेपर्यंतच उपवास धरतात आणि मग ते सोडतात. तर तुमच्या ज्येष्ठधाऱ्यांना घरी विचारून तसं तुम्ही करू शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.